एक सर मुद्दा, एक मुंबईकर म्हणून खूप खूप त्रासदायक आहे. मिठी नदी. सॉरी मिठी नाला. जो आपल्या नदी म्हणा, इकडे हां. नाला म्हणा, 15 दिस अच्छा सर 1500 कोटी खर्च झालेला आहे त्या नाल्यावर. काही म्हणजे आजही तिकडून बाहेर खरंच वाईट अच्छा तिकडे झाडं बघतो आणि विचार करतो काय ज्ञानव्याची मेक आहे की झाडं जिवंत आहे त्या पाण्यामध्ये. मँग्रोव्हज. तुम्हाला गंमत सांगतो. हां. बेसिकली लोकांचा एक खूप मोठा गैरसमज आहे, की मिठीला नदी म्हणणं. मिठी ही नाला कधीच येतं नदी ना. नव्हती. मिठी ही कधीच नाला नव्हती. असं. मिठी हा ओव्हरफ्लो ऑफ विहार लेक. विहार लेकमध्ये ज्यावेळेला एक्सेस वॉटर यायचं, ते वॉटर वाहून जो एक ट्रॅक तयार झाला होता, तो होता आणि समुद्र समुद्र जिथून क्रिकमध्ये जातं, म्हणजे खाडी, ज्याच्यामध्ये तिथून म्हणजे पूर्वी जो आज जो चर्च आहे, त्या चर्चच्या दरवाजापर्यंत त्याचं पात्र होतं. माहीम चर्च, माहीम सेंट मायकल्स चर्चपर्यंत. चर्च. हां, माहीम ते चर्चपर्यंत. वांद्रा हां, कॉजवे. हां. तर इतका तो प्रचंड मोठा तिथून ते पाणी आतमध्ये यायचं आणि जसे आपल्याला म्हणजे आपण बघतो खाड्या खाड्या जशा जोडलेल्या असतात, त्या प्रकारचा तो एक पॅसेज होता. आणि नंतर काय झालं, ते त्याच्यावरती आजूबाजूला वस्त्या आल्या, ते ड्रम धुणारे आले, ऑइलवाले आले आणि त्यांनी प्रदूषण करायला सुरुवात केलं. त्याच्यानंतर बऱ्याच त्याच्यावरती आजूबाजूला वस्त्या झाल्या आणि वस्त्यांनी सगळ्यांनी आपापल्या वेस्ट जनरेशन होत होतं, ते सगळं डिस्चार्ज ह्याच्यामध्ये करायला सुरुवात केली. डायरेक्ट नो डायरेक्ट. सीवेज नथिंग. काही संबंधच नव्हता, कारण त्यांना ते बाजूला वाहणारं पाणी दिसत होतं. रोज आपलं आतमध्ये समुद्राचं पाणी यायचं, त्याला डायल्यूट करून पुन्हा वापस जायचं. तर ह्याचा त्यांनी चुकीच्या पद्धतीने केला. आता तुमचा जो 1500 कोटीचा जो विषय आहे, तो त्याच्यामध्ये गंमत काय आहे, की मिठी नदीच फक्त अशी नाही की ज्याच्यामध्ये या असे प्रकारचा भ्रष्टाचार झालेला आहे. मी कायम सांगत आलो, की सिवर लाईन, स्टॉर्म वॉटर लाईन ह्याचा गाळ उपसा होत आला वर्षानुवर्ष. आता गाळ उपसा होतो कसा? जर समजा तुम्ही बांधलेल्या गोष्टी आहेत त्या. मी जर एखादी सिवर लाईन बांधलेली असेल, तर मला त्याची लेंथ माहीत आहे, त्याची ब्रेडथ माहीत आहे, त्याच्यामध्ये सिल्टचं प्रमाण किती आहे ते माहिती आहे. वर्षानुवर्ष काढत राहिले, तरी पुढच्या वर्षी तुम्हाला गाळ मिळतो. समजा आता हा ग्लास आहे, याच्यामध्ये जर एक 100 mlचं जर पाणी असेल आणि त्या पाण्यामध्ये काय त्या 100 ml त्या पाण्यामध्ये एक थोडा गाळ असेल. तो गाळ तुम्ही उपसलात, तर पुन्हा तेवढाच गाळ त्याच्यामध्ये वर्षभरात निर्माण होणं शक्य आहे का? नाही आहे. पण हे करत आले लोक इतके वर्ष. म्हणजे चलन फक्त बनायची ऑफिसमध्ये बनवून, एंट्री दाखवायची तिकडे डम्पिंगला खाली केल्याची. मुळात त्या गाड्या जातच नव्हत्या, गाड्या अस्तित्वातच नव्हत्या. हे हे आज हे लोक करतात असं नाहीये. खूप हे वर्षापासून वर्षानुवर्ष त्यांना सवय झाली या लोकांना ह्या गोष्टींची. आणि हे करत असताना मग हळूहळू मग तो जीपीएस आला. मग जीपीएस गाडीला लावायला लागले, की गाडी खरोखर जाते का नाही. मग लोक स्कूटरला लावून जीपीएस जायला लागले. ह्या गमती जरी आता वाटत असल्या ना, त्याच्यामधून करोडो रुपयाची माया आमच्या लोकांनी जमवलेली आहे. बसलेल्या खुर्चीवर बसलेल्या लोकांनी जमवलेले आहेत. आता मी हे सांगतोय, जबाबदारीने सांगतोय. म्हणजे वी वर द विटनेस. हां, ठीक आहे, त्यावेळेला आम्ही काय कारवाया करू शकलो नाही यांच्या विरोधात किंवा आवाज उठवू शकलो नाही. पण हे वर्षानुवर्ष चाललेल्या ह्या गोष्टी आहेत. आता हे मिठी फक्त हे ना तुम्हाला काय म्हणतात ते टिप ऑफ आईसबर्ग. हां, तसं आहे. आणि मिठी नदी का झाली, की हे पण दाबलं गेलं असतं प्रकरण. पण यामध्ये एकमेकाच्या वरती आरोप करण्याच्या माध्यमातून हा विषय वरती आला. पूर्वी सगळं ऑल बेल होतं. तू पण खा, मी पण खातो, सगळे म्हणजे पैशाचं आपलं गणित बिघडल्यामुळे ते विषय बाहेर आलेले आहेत. अदरवाईज नाल्यातून गाळ उपसून त्या गाळातून करायची कमाई ही महापालिकेमधली सिस्टीम नवीन काय नाहीये. दिस इज व्हेरी ओल्ड प्रॅक्टिस. आणि ही सिवर लाईन मध्ये पण झालेली आहे, ही स्टॉर्म वॉटर ड्रेन मध्ये झालेली आहे, ही नद्या नाल्यामध्ये झालेली आहे. कुठे जिथे रिअल इस्टेट, अनधिकृत वस्ती म्हणजे सगळीकडे तसाच प्रकार आपल्या सॉलिड वेस्ट मॅनेजमेंटमध्ये पण व्हायचा. ज्यावेळेला तुमच्या ट्रकच्या फेरीप्रमाणे पैसे मिळायचे डम्पिंगला जाताना, त्यावेळेला पण हे असे प्रकार बऱ्याच वेळेला झालेले आहेत.
मग पुन्हा आपण काय कारवाया केल्या, काय आपण जीपीएस लावले, मग जीपीएस पुन्हा ते सायकलवरून मोटरसायकलवरून जीपीएस घेऊन जातो. मग तो जीपीएस दाखवतोय आपल्याला गाडी गेलेली, गाडी आलेली. तर हे काय इट इज वेल मॅनेज्ड माफिया. प्रॅक्टिसेस. हा माफिया. माफिया. हा आता त्याला कसं आहे की जो त्याला हा हे डोळे दाखवेल, मग तो त्यांच्या ग्रुपमधून बाहेर. आणि कोणाच्या तेवढी हिंमत नव्हती की इतक्या मोठ्या सगळ्या ह्याला कोणी नडावं किंवा हे करावं, कारण तिथे साव कोण आणि चोर कोण हेच कळत नाही. कळत नाही. एखाद्याच्या इकडे तक्रार घेऊन जायची आणि तोच त्याचा हे असायचा, गुरु असायचा. त्यामुळे हे चाललेलं आहे. त्यात नाविन्य काय नाही काय आहे त्यामध्ये, असं मला वाटतं. काय मुंबईकर, आपण या माफियाला लांब करू शकतो? आहे का आपल्यामध्ये ती छत्रपती शिवाजी महाराजांचा वारसा आणि हिंमत? सांगा मला कमेंट करून.